पूजा झाली? दादा लवकर उठलेला दिसतोय पूजा झाली म्हणजे. रांगोळी? दादा तर काही रांगोळी काढणार नाही. कोणी केलं हे सगळं? सुप्रभात ताई साहेब. हा पांडू, हा तुळशीची पूजा कोणी केली आणि रांगोळी? अहो कुणी म्हणजे काय, आपल्या नवीन सुनबाई आहेत ना, त्यांनी केलं सकाळी सकाळी लवकर उठून. हो का? या रोज. हो. सगळं करून काय सिद्ध करायचं हिला? नवीन नवीन नाटकं करून प्रत्येकाचं मन जिंकायचं बहुतेक. दादाकडनं माझी संस्कारी सून ऐकायचं असेल. कळेल लवकर असेल काय संस्कारी सून मिळाली ती. गुड मॉर्निंग आत्या. गुड मॉर्निंग. नाश्ता तयार आहे आणि सगळ्यांना बोलवलं सुद्धा आहे. झाली पूजा? हो. सगळे एकत्रच नाश्त्याला बसूया. अजून वाढू? वा प्रीती, छान झालेत पोहे. आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना असं बऱ्याच दिवसांनी ब्रेकफास्टला पाहून खूप बरं वाटतंय. प्रीती, तुझ्यामुळे घरातले सगळे असेच आनंदी राहू देत. हळू हळू हळू. अहो काय पाणी झालं? पाणी देतो. थांबा मी पाणी आणते. सावक आहे. थँक्यू. बरं वाटतंय आता. मी मिरच्या जरा कमीच टाकल्या होत्या, तुम्हाला आवडत नाहीत म्हणून. आणि आपल्या आई जशा बनवायच्या तसंच बनवायचा प्रयत्न केलाय मी. आणि त्यात तू पूर्णपणे यशस्वी झालेली आहेस. आज अचानक ताई अशी का वागतेय? काल एवढी चिडचिड करत होती आणि आज एकदम चेंज. काय चालू आहे याच्या मनात? एवढी खुश होऊन हे सगळं का करते ही? बहुतेक काल रात्री ह्यांच्यात सगळं व्यवस्थित झालंय. माझा अंदाज खरा निघाला म्हणजे. नाही, पुरे झालं. जड वाटते जरा. बस. चल ना जरा, माझं जरा काम आहे तुझ्याकडे. पटकन चल. अयो बाई, काय झालं? तुम्ही सगळ्यांसमोर.
आई काय झालंय? तुम्ही दरवाजा बंद केला, काही बोलतही नाही आहात. तुमच्या मनात काही आहे का? आई हीच लायकी आहे तुझी. लाज नाही वाटली असं वागताना? आई तुम्ही प्लीज शांत व्हा. शांत हो? कशी शांत हो मी सांग ना. कशासाठी आलेलो आपण इथे? काय करत चाललीयस तू? ज्याच्या घरच्यांनी तुझ्या सख्ख्या भावाचा, होणाऱ्या नवऱ्याचा खून केलाय, त्याच्याबरोबर रात्रभर राहिलीस तू? इतक्यात पाय घसरला तुझा? आई हो तुम्ही समजताय असं काल रात्री काही झालेलं नाहीये. खोटं बोलू नकोस माझ्याशी. आई हो मी खोटं बोलत नाहीये. माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? आपण रचलेला डाव हा 4 दिवसाचा खेळ नाहीये, आयुष्यभराचा खेळ. आणि हा खेळ खेळायचा असेल तर आपल्याला पावला पावलाने पुढे सरकत जावं लागणार आहे. मी आता जे सगळ्यांबरोबर खोटं खोटं छान वागतेय, सगळ्या घरच्यांना जोडून आणायची धडपड करतेय, तीच धडपड आज कामी आली आहे. हे काही मला सांगू नकोस. आधी सांग, काल रात्री तुमच्यात काय झालं? आई आमच्यात काही झालेलं नाहीये. उलट मी जे सगळ्यांबरोबर छान वागतेय, सांभाळून घेण्याचं नाटक करतेय ना, म्हणून स्वराज आता माझा रिस्पेक्ट करायला लागलाय. आणि तो काल स्वतः म्हणाला मला की आमच्या नात्यात तो कुठलीही घाई करणार नाही. जेव्हा केव्हा मी बोलेन, जेव्हा केव्हा मी तयार असेल, तेव्हाच गोष्टी पुढे सरकतील. आणि काल तो खाली झोपला होता, त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आता आम्ही जरी एका खोलीत राहत असलो तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आई तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं पण 2 तरुण मुलं तुम्ही एकत्र राहणार म्हणजे? आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी माझा हेतू विसरलेला नाहीये. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा. कळतंय ग मला, पण आई थोडा वेळ द्या, थोडे पेशन्स ठेवा. मला आत्ता लगेच एक घाव 2 तुकडे असं करता येणार नाही. मला आधी या घरातल्या सगळ्या माणसांचे स्वभाव ओळखून घ्यावे लागते. या घरात कोणाचं कोणाशी किती चांगलं बॉन्डिंग आहे, कोणाचा कोणावर किती विश्वास आहे, आपल्याला कोणाचा त्रास होणार नाही, आणि कुठे आपल्याला गोष्टी खूप सोप्या होणार आहेत, या सगळ्याचाच अंदाज घ्यावा लागणार आहे. आई तुम्ही काळजी करू नका. मी या सगळ्या गोष्टी एकदम कॅल्क्युलेटिव्ह करणार आहे. या गायकवाडांना कळणारही नाही मी त्यांच्या पायाखालची जमीन कधी हिसकावून घेईन.